नक्कीच पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. अगदी पाहायला गेलं तर सुसज्ज क्रीडांगण सजवलं गेलं. त्याच पद्धतीने मात्र चौथ्या दिवसाला होते सुरुवात. धनेश 11 कुकसे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जय झुटुंग देवरुंग संघाला. आणि देवरुंग संघाचे 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर बलवण आणि हरेशला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती बबलू पाटील आपण पाहतोय. बिग फाईड मॅच अनेक आपण सामने जर सूचित पाहिले तर बलवण विपक्ष बबलू पाटील नेहमीच चांगला सामना होत असतो आणि त्याच पद्धतीने आज कोंढेरीकर चषकामध्ये पहिला सामना पाहायला मिळतोय. लेट्स प्ले शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू नक्कीच वाईड घोषित केलाय. आजच्या दिवसाची सुरुवात मात्र अवंतर धावेने केली गेली आहे. एक धावफलक ऍड केली जाईल. 5 षटकांचा सामना, 2 षटक नक्कीच पॉवर प्ले षटक असणार आहेत. ह्या पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. सोपा झेल पकडला गेलाय. फलंदाज फेल. बॅक टू डगआउट. पहिला धक्का लागतोय जय झुटिंग देवरुंग संघाला. चेंडू मात्र वाईट आला. त्यानंतर महत्वाची विकेट बलवनला मात्र 0चा भोपळा पाठीवरती घेऊन माघारी परतावा लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विजय. फार सारा अनुभव या खेळाडूकडे असणारा आपण हा खेळाडू पाहतोय. विजय इनॅट नंबर 3 वरती आपण खेळताना पाहतोय. चांगली सुरुवात धनेश 11 कुकसेच्या माध्यमातून झाली आहे. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली आहे. खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषा पार. 1 बॉम्ब. चौकार. नक्कीच पाहायला गेला तर चौकार आला. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क होत नाही आहे. जागेवरून मात्र पंच करण्याचा प्रयत्न विजय पाटीलच्या माध्यमातून राहिला. अचूक लाईन अँड लेंथमध्ये गोलंदाजी करतो बबलू पाटील. पहिला चेंडू जरूर अवांतर धाव, त्यानंतर महत्त्वाची विकेट आणि त्याच्यावरती प्रहार. पहिल्या चेंडूवरती विजयच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. धावसंख्या मात्र पाहायला मिळते संथ गतीने 4 आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर बॅटवरती चेंडू येत नाहीये, परंतु नक्कीच नशिबाची साथ प्राप्त होते. सीमारेषा पार. दुसरा चौकार. नक्कीच पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खांडपे विपक्ष भावाले बी. नक्कीच बिग फाईड मॅच पुढील मॅच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सक्सेसफुल स्टॉक. सीमारेषा पार. हाईल लागोपाठचा दुसरा चौकार. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र विजयच्या माध्यमातून केली जाते. ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय की काय अशा अनेक प्रश्नचिन्ह मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेत. कारण का चांगला खेळाडू आहे. मगाशीच म्हटलं होतं की मॅन अँड एक्सपिरियन्स ज्याच्या नावाने देवरुंग संघ ओळखला जातो तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट. अगदी पाहायला गेला तर नॉनस्ट्राईक एंडचा हरेश हा फलंदाज धाडस दाखवत होता, परंतु स्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र मानस दाखवला नाही आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र डॉट चेंडूचे होते सांगता.
आणि नक्कीच एक षटक समाप्त झाला. धनेश 11 कुकसे संघाचा वेल्थमॅन इथे उपस्थित नसल्या कारणाने मात्र त्यांना 2 धावाने पॅनलाइज केलं जात आहे. कारण की स्पर्धेचा नियम आहे एक षटक समाप्त होईपर्यंत 12th मॅन आवश्यक असणार आहे. आवश्यक जर नसेल तर मात्र 2 धावांनी पॅनलाइज केला जाईल. आणि नक्कीच 13 धावा होत्या. 13 धावा आणि त्यात प्लस आपण 2 धावा पॅनल्टीच्या ॲड करतो पहिल्या षटकामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. जय झेटुंग देवरुंग संघाची 1 विकेट बाद. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. करण हा गोलंदाज आपण पाहतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. सोपा झेल मात्र सोडला गेलाय. अशा प्रकारच्या चुका मात्र फार महागात पडू शकतात आणि त्याच अनुषंगाने धावा मात्र जास्तीत जास्त खर्च केले जाते. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र देवरुंग संघाच्या माध्यमातून केली जाते. एक चेंडू जरूर करणच्या माध्यमातून फेकला गेलाय. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईक चांगला पाळतोय. अगदी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला उडवण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या मात्र 2 धावा इथे पूर्ण झालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने फलंदाजी चालू आहे 5 षटकाचा सामना कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर नक्कीच ही फलंदाजी चांगली जरूर पाहायला मिळाली बल्ल्याने संघाच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावरती टॉप 6 मध्ये त्यांनी प्रवेश केला. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. नक्कीच पाहायला गेला तर पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल भावाले बी विपक्ष खांडपे संघादरम्यान. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं फार आवश्यक असणार आहे. एखादा संघ जर इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी उपस्थित राहिला नाही तर नक्कीच त्या संघाला मात्र 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल. पहिल्या दिवसापासून अनेक संघांना पॅनलाइज केलं गेलं आहे आणि वारंवार तुम्हाला सूचना देतोय की पिंपलास संघाला पहिल्या दिवसामध्ये बाद करण्यात आलं होतं. दरम्यान पुन्हा एकदा हुकण्याचा प्रयत्न. दिशा दिले. अगदी पाहायला लागला तर लेग स्टंपवरती चेंडू होता त्याला भिडका लावून दिलाय. 4 धावांसाठी. चौकार. डीजे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच आमचे अगदी पाहायला गेलं तर पिसेगावचे एक उद्योजक सुधाभाऊ पाटील यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे कारण का तेवढीच मानाची आणि सन्मानाची आपण स्पर्धा पाहतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडूवरती मात्र स्विच हिट लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. जय छोटिंग देवरू संघाच्या माध्यमातून चौकारांची मात्र आतिषबाजी केली जाते. विजय ऑन फायर. धाव संख्या जाऊन पोहोचली अर्थातच 31 या आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते देवरुंग संघाच्या माध्यमातून. काय करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये
ज्या पद्धतीने बलवानची विकेट प्राप्त झाली बबलू पाटीलच्या माध्यमातून, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये विजयने आतापर्यंत 7 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. पुन्हा एकदा खराब चेंडू, त्याचा भरपूर समाचार पाहायला मिळतोय. फेकून दिलाय 4 धावांसाठी चौकार. आणि नक्कीच पाहायला गेला तर एक खराब चेंडू होता आणि त्याचा भरपूर समाचार घेतला जातोय विजय पाटीलच्या माध्यमातून, कारण का विजय पाटील एक मॅन अँड एक्सपिरियन्सचा खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातूनच सहजरित्या नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या वेगाने फ्लाय झाली आहे, जाऊन पोहोचली आहे 36 आकड्यावरती. शेवटचा चेंडू मात्र या षटकातील शिल्लक असणार आहे. वेगाने टाकण्याचा प्रयत्न केलाय, झेलची संधी निर्माण होईल यात काही शंका नाहीये, परंतु फ्री हिटचा चेंडू होता. लगेच त्याचं मात्र क्षेत्ररक्षण ओळखलं गेलं आणि त्यात भर मिळालेली 1 धाव. चांगला चेंडू होता, अगदी पाहायला गेला तर वेगाने टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच वेगाने मात्र बॅट फिरवली गेली विजयच्या माध्यमातून, परंतु चांगला झेल. फ्री हिट चेंडू असल्यामुळे नक्कीच कुठल्याही प्रकारची विकेट दिली जाणार नाहीये. पंचांचा सिग्नल येतोय. 2 षटक समाप्त झाले. धावसंख्या पाहायला मिळते जय ज्योतिंग देवरुंग संघाची 37 या आकड्यावरती, 1 विकेट बाद. नक्कीच 2 षटक समाप्त झालेत. पुन्हा एकदा स्ट्रेट डावीचा फटका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विजय पाटीलच्या माध्यमातून केली जाते, कारण का विजय पाटीलकडे फार क्षमता आणि त्या क्षमतेचा वापर करून मैदानाच्या चारही बाजूने पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. अगदी पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 या आकड्यावरती आणि नक्कीच 47 धावांमध्ये 41 रनांची मात्र इनिंग्स विजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच या स्पर्धेतील पहिली अर्धशतक कंप्लीट होईल की काय, अनेक मात्र शंका आम्हाला व्यासपीठावरती निर्माण झालेत. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. अगदी पाहायला गेला तर गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. बबलू पाटील फार सारा अनुभव, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर चौकार खाल्ल्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पुन्हा एकदा डबडने खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या साईने चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग आउट क्षेत्रामध्ये अगोदरच या फटक्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं गेलं असावं, अशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये घडत आहे आणि त्याच पद्धतीने मात्र
एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. फलंदाज होईल बाद. एक्सलंट स्टार्ट म्हणता येईल. अगदी पाहायला गेलं तर जय जोटिंग देवरुंग संघाच्या माध्यमातून एव्हरीवन एक्सपेक्टेड द बॉलर्स ऑफ द इंजर्ड कंडिशन. चांगली पार्टनरशिप आपण पाहायला गेलं तर हरीश आणि विजयच्या माध्यमातून पाहिली, परंतु ती पार्टनरशिप तोडण्यामध्ये यश संपादित केलं अर्थातच बबलू पाटील यांच्या माध्यमातून. तिसरा षटक मार्गस्थ असताना जरूर धावांचा डोंगर रचलाय. 41 धावांवरती बाद होताना आपण पाहतोय. फलंदाज हरीश बाद झाले, माफ करा. नक्कीच विजयचा जर विचार केला तर 15 चेंडूमध्ये 42 धावा त्याच्या माध्यमातून जोडल्या गेल्यात. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल भावाली बी विपक्ष खांडपे दोन संघांदरम्यान. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. ज्या संघाचा कर्णधार टॉस बॉक्समध्ये हजर नसेल त्या संघाला मात्र 2 धावांनी पॅनलाइज केले जाईल, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा, विकेटचं पतन, माघारी परतावं लागेल. फलंदाज ओमकार. मध्ये सुद्धा 15+ धावा प्रत्येक षटकामध्ये अनेक संघाने जोडल्या होत्या. कारण का या विकेटचा जर विचार केला तर नेहमीच फलंदाजांसाठी नंदनवन राहिली आहे. कारण का कालच्या दिवसामध्ये सुद्धा 60+ धावा सहजरित्या चेस झालेत. त्याच अनुषंगाने कुठेतरी उर्वरित 2 षटकामध्ये 30+ धावा जय झोटिंग देवरुंग संघाला जोडाव्या लागतील. परंतु तेवढे ताकदीची गोलंदाजी आहे, कुठेतरी कमीत कमी धावांमध्ये रोखावं लागेल दरेशेलो कोक्से संघाला. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका, लगा तो आबाद नाही तो बर्बाद, अशा प्रकारचा हा फटका, परंतु सक्सेसफुल स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. हे सजवल्या जातात ज्या पद्धतीने पुन्हा एकदा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, बॅक स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये, सीमारेषा पार, देऊन जाईल 4, चौकार.
या स्पर्धेतील पहिली 50s कंप्लीट करतोय जय जोटिंग देवरुंग संघाचा विजय पाटील. नक्कीच टाळ्यांचा गजर मात्र खेळमधून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फ्रंट फुटला जाऊन जागा बनवली आणि चेंडूला फेकून दिलाय 4 धावेंसाठी. लागोपाठचा तिसरा चौकार. तीन चेंडूमध्ये 3 चौकार पाहायला मिळतोय. विजय पाटील ऑन दी फायर. 18 चेंडूमध्ये 54 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. 17 चेंडूमध्ये 50 कंप्लीट केली. त्यानंतर या षटकामध्ये भूषणवरती मात्र रोशनवरती मात्र हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्लिअर करत 6 धावेंसाठी बिग ब्लास्ट षटकार. पोहोचली आहे 66 आकड्यावरती. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॉल हरवला, फुटला किंवा भिजला तर नक्कीच नवीन चेंडू दिला जाईल. कारण का आपण पाहतो एका बाजूने क्रीडांगणाच्या डॅम पाहतोय आणि एका बाजूने मुंबई महानगरपालिकेची क्रेशर पाहतोय. त्याच अनुषंगाने बॉल हरवण्याचे चान्सेस फार जास्त दिसतात आणि त्याच अनुषंगाने आम्हाला मॅनेजमेंट कमिटीकडून सूचना येतात की चेंडू हरवला तर प्रत्येक संघाला मात्र नवीन चेंडू दिला जाईल. कारण का स्पर्धा आपण ज्यावेळी मोठी खेळतो तेव्हा अनेक नियम प्रत्येक संघाला सारखे असतात आणि त्याच अनुषंगाने हा नियम आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान स्लोवर स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर डिले आउट ऑफ द ऑफ स्टोन चेंडू पाहायला मिळेल. त्याच अनुषंगाने निर्धाव चेंडूचे होते सांगता. विजयचा जर विचार केला तर आतापर्यंत फक्त 4 चेंडू त्याच्या माध्यमातून निर्धाव खेळून काढलेत. जास्तीत जास्त स्ट्राईक रेट त्याच्या माध्यमातून आपल्या संघाचा वाढवला जातोय. धावसंख्या पाहायला मिळते अगदी पाहायला गेलं तर 66. 3 विकेट बाद जय जोटिंग देवरुंग संघ. पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत आहे. झेलची संधी होईल का, परंतु लॉंग ऑनला क्लिअर करत देवरुंग गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र जय जोटिंग देवरुंग संघाच्या माध्यमातून केली जाते. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 4था षटक मार्गस्थ असताना मात्र पंचांचा इशारा येतोय. 4 षटक समाप्त झालेत आणि 5व्या षटकामध्ये नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. धनेश शिलोंग कुकसे संघाच्या माध्यमातून आतिश. पहिल्या षटकामध्ये बबलू पाटीलने 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर करणने मात्र 24 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरा षटक हातात असताना बबलूने मात्र 11 धावा देऊन 2 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची संधी आहे, परंतु माहिती आहे की बॅकअप चांगला नाही आहे. त्याच अनुषंगाने मात्र पंचांचा इशारा येतोय 1 धाव जरूर दिली जाईल. पाईच्या स्वरूपात 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अर्थातच
73 या आकड्यावरती. नक्कीच आपले देसाई गावचे त्यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह पाहायला मिळतोय. GSL नक्कीच त्यांचे प्रोप्रायटर पाहायला मिळतात भावेशजी म्हात्रे. नक्कीच आपल्या आगरी माणसाला कशा प्रकारे पुढे घेऊन जावं याची पूर्ण दखल कोठेरीकरांच्या माध्यमातून घेतली जाते. नक्कीच सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच आमचे डोंबिवली गावचे अर्थातच घारिवली वॉइस ऑफ डोंबिवली रोशनजी संते सरांचं इथे आगमन झालंय. सलग 3 दिवस नक्कीच मराठी समालोचक ज्यांची ख्याती असले पूर्ण महाराष्ट्रभर चर्चित राहिलेत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 5 षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 85 पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न अगदी पाहायला गेलं तर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. सहजरित्या 1 धाव पूर्ण केली आहे. 5 षटकांचा वॉकिंग समाप्त झाला आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर जय जोटिंग देवरुंग संघाची धावसंख्या पाहायला मिळते 87 आकड्यावरती आणि 88 धावांचा पाठलाग करावा लागला अर्थातच धनेश शिलोंग कुकसे संघाला. खांडपे विपक्ष भावाले दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस करता टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. खांडपे विपक्ष भावाले नक्कीच भावाले संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. खांडपे संघाला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. भावाले विपक्ष खांडपे नक्कीच ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर केले गेलेत कायरा एंटरप्राइज सर्व विश्वासजी केने यांचं सुद्धा इथे स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असणार आहे. खांडपे संघाचा इथे कर्णधार उपस्थित झालाय. भावाले संघाला विनंती असेल की आपण कर्णधाराला पाठवायचं आहे. खांडपे विपक्ष भावाले भावाले संघाला विनंती असेल की कर्णधाराला पाठवायचं आहे. भावाले संघ
चला आपण टॉस साठी यायचं आहे. टीम भावाले तुम्हाला ऑफिशियल कॉल असेल. पहिलं षटक संपायच्या आत तुमचा संगणक येथे उपस्थित नसेल तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. टीम भावाले आपण या गोष्टीची नोंद घ्या. आपण लगेचच टॉस साठी या. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. सामना सुरू आहे 2 संघांमध्ये. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न जय झोटिंग देवरुंग आणि त्यांना फाईट करतोय धनेश 11 कुकसे. या 2 टीम मध्ये पहिल्या इनिंग मध्ये धाव बनवल्या 5 षटकांमध्ये 87 धावा आणि 88 धावांचं हे खूप मोठं लक्ष ठेवलेलं आहे या मॅच मध्ये. धनेश 11 कुकसे या टीम समोर. स्ट्रायकिंगला बॅट्समन बबलू पाटील आहेत. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत. एलिव्हेशन नाहीये. डीप मधून फिल्डर येतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. हा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे. माइटी इट ह्यूज. मॅक्सिमम षटकार. so much.
धावसंख्या 6 ने पुढे जाईल 14. डान्सिंग डाऊन द विकेट, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, अपिश खेळण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या 14. गोलंदाजी मार्कवरती आकाश पाटील. यापुढील सामना नक्कीच भावाले बी आणि खांडपे या दोन टीम मध्ये असेल. ऑन साइडला स्लॉक स्वीप, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. चला आपण टॉस करूया. विश्वाजी केने सर आहेत आणि दोन्ही संगणक उपस्थित आहेत. सुजित पावशे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आजच्या दिवसाचे आमचे प्रमुख पाहुणे आहेत सुजित पावशे, अत्यंत स्टायलिश क्रिकेटर आहेत. चला भावाले बी आणि खांडपे या दोन टीम मध्ये आपण टॉस करूया. सामना 5 षटकांचा असणार आहे आणि टॉस जिंकलेला आहे भावाले बी या टीमने. ललेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस, ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट, एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 19 धावा धावफलकावरती आहेत. 88 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये आणि सुरुवात चांगली केली आहे धनेश 11 कुकसे या संघाने. बबलू पाटीलच्या नावाने हा संघ ओळखला जातो आणि बबलू पाटीलने खूप चांगली सुरुवात करून दिली आहे. निष्ठामिंग आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि हा झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. चुका चुका होत आहेत. एका चेंडूवरती 2-2 जीवनदान. झेलची देखील शक्यता होती आणि रनआउटची देखील शक्यता होती. संधीचं सोनं करू शकलं नाहीये आणि बबलू पाटीलला मिळतंय जीवनदान. या झेलची किंमत मोजावी लागेल कारण की बबलू पाटील एक विस्फोटक फलंदाज आहे. रन मशीन धनेश 11 कुकसे या संघाची. ओव्हर द विकेटने ललेश. पुन्हा एकदा मिस टायमिंग आणि हा झेल पकडलेला आहे. यष्टयांच्या पाठीमागे विजयने फलंदाज झाल्या बाद ही गोल्डन विकेट मिळवली आहे या सामन्यामधील बबलू पाटील. बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर अप्रतिम संगीत ते देखील सादर करतायत. क्या बात आहे, पंच करतायत सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतोय.
चांगला गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू सो मच. ऑन साइड पिकअप स्ट्रोक. बारी बारी सबकी बारी. पहले तुम्हारी अब हमारी. षटकार. अठरा चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 53 धावांची अजूनही गरज आहे. या मॅच मध्ये वापसी झाली आहे धनेश 11 कुकसे या संघाची. ऑन साइडला एलिव्हेशन नाहीये. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला चेंडू फिल्ड होतोय. करा फिल्डिंग, परंतु बॅकअप चांगला आहे. आकाश पाटील आलेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती. सकाळचं सत्र आहे. थंड वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये हा गरम सामना सुरू आहे. आज नामवंत संघांचा सहभाग आजच्या दिवसामध्ये आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. ऑन साइड ऑफ करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि बलवानने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदल लागतोय. दुसरा धक्का धनेश 11 कुकसे या संघाला. महेश बॅक टू द पवेलियन. क्या बात है. शॉट ऑन पोल. शॉट लाईक दॅट. सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅटेड स्ट्रोक. षटकार. धावसंख्या आहे 43. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. डीप कव्हरला हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 44 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 44 धाव बनवायच्या आहेत. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से. जशास तसं उत्तर,
दिलंय या मॅच मध्ये धनेश 11 कुकसे या संघाने जय झोटिंग देव देवरुम या संघाला. ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चला डीप मध्ये वाईट इश लॉंग ऑनला. काऊ कॉर्नर सीमारेषेवरती आकाश पाटील आहेत ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो देवरुम संघ. धावसंख्या 45. 13 चेंडू शिल्लक आहेत. 43 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चांगलं कमबॅक केलेलं आहे गोलंदाज विजयने या षटकामध्ये. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग आहे डीप मध्ये. फिल्डर फार वेगाने आले होते. आकाश येतात बॅकअप साठी. धावबाची संधी आणि विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. लागतो अजून एक धक्का कुकसे संघाला आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धाव 42. आकाश येतोय चेंडूवरती. मिळतील एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 48. 48 धावा. 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 11 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक इनला बॅट्समन शुभम शेलार ज्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. न्यू बॅट्समन येतोय बॅटिंग करण्यासाठी. आतिश. सुरेश केने यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. कोंडेरीकर चषक आपण पाहतोय. नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना आणि योगेश भालेकर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 49 धावा. 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी होती या 4थ्या षटकामध्ये कारण की हे षटक फार महत्वाचं आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब आहे आणि या षटकामध्ये ललेश इम्प्रेस करतायत. दर्शन 11 भावाले बी हा संघ खेळणार आहे. दर्शन केने यांच्या नावाने हा संघ खेळणार आहे. मिस्टायमिंग आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. स्विच इट. इनफिल्डच्या वरून खेळतायत. सीमारेषेच्या बाहेर
धन 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 करत सीमा पार चौकार. हुक करण्याचा प्रयत्न मिस्टर हमिंग टॉप एज आणि हा झेल सोडलेला आहे. शॉट फाईन लेगला अभय होते, परंतु आता काही फरक पडणार नाहीये जय झोटिंग देव क्रिकेट संघ देवरुंग या टीमला, कारण की या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केलेली आहे. दर्शन 11 भावाली बी या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे या पुढच्या मॅच मध्ये. फैयाज शेख यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या कोंडेरीकर चषकामध्ये. 7 चेंडू आणि 39 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने फैयाज शेख साहेबांचे ते आगमन होत आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि खऱ्या अर्थाने मॅनेजमेंट कमिटीसाठी आमच्या ऑफिशियलसाठी त्यांच्या माध्यमातून रोज 3 किलो चिकन 3 किलो मटन ची व्यवस्था नक्कीच फैयाज शेख साहेबांच्या माध्यमातून होते. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीसाठी आमचे ऑफिशियल असतील समालोचक पंच यांच्या जेवणासाठी त्यांच्या माध्यमातून मेजवानी असते. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती नीट एक धाव. ऋतिक आहेत गोलंदाजी मार्क वरती. या अंतिम षटकामध्ये एकतर्फी सामना सुरू आहे. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 54 धावा. चौतीसची गरज. बॅटच्या आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होता त्यानंतर थांबवलेला आहे आणि हे तुला डॉट बॉल. 4 चेंडू शिल्लक 34 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. एकतर्फी सामना सुरू आहे. चला यापुढील जे 2 संघ असतील दर्शन 11 भावाली बी आणि खांडपे आपण सज्ज राहायचं आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग लॉंग ऑफ वरून येत आहेत चेंडूला फील्ड करण्यासाठी. त्याच्यावरती मिळते एक धाव. खूप मोठा विजय मिळवलेला आहे जय झोटिंग देव क्रिकेट संघ देवरुंग या संघाने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आला हा डॉट बॉल. चांगली कामगिरी राहिली आहे देवरुंग या संघाची आणि पुढील महिन्यामध्ये त्यांची भव्य नाईट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे. लक्ष्या 7721 चषकाचं आयोजन. मागच्या वर्षी देखील डे नाईट होती. त्या स्पर्धेला घटक बनण्याची संधी दिली होती आकाश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीने. आणि याही वर्षी 11, 12, 13, 14 आणि 15 नक्कीच तारखेला नक्कीच लक्ष्य चषक 7721 या स्पर्धेचं आयोजन श्यामशेठ दळवी माजी सरपंच देवरुंग यांच्या माध्यमातून. आणि त्या स्पर्धेमध्ये विशेष आकर्षण ठाणे रायगड हा सामना प्रेक्षणीय सामना असणार आहे. पहिल्या क्रमांकासाठी टोटल 5 बाईक त्या स्पर्धेमध्ये आहेत. दुसऱ्या क्रमांकासाठी एकूण 3 बाईक. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 2-2 बाईक आणि मॅन ऑफ द सिरीज साठी देखील बाईक आहे. एकूण 13 बाईक या स्पर्धेमध्ये आहेत. प्रथमच या आपल्या विभागामध्ये आपण पाहणार आहोत ही स्पर्धा 11, 12, 13, 14 आणि 15 फेब्रुवारी. अंतिम चेंडू शिल्लक. फुल टॉस ड्राईव्ह करतायत. शेवटच्या बॉलवरती येतोय हा चौकार आणि सामना जिंकलेला आहे जय झोटिंग देव
देवरुंग या संघाने अभिनंदन. देवरुंग संघाचं आकाश पाटील बलवान अभिनंदन. विजय